आज केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्याआधी राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेत मोठे निर्णय घेतलेत. आज झालेल्या बैठकीत राज्य सरकारने 17 मोठे निर्णय घेतले. त्यापैकी एक म्हणजे ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाला 50 कोटी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी स्वागत केलं. मात्र राज्य शासनाने ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाला फक्त 50 कोटी रुपये निधी देऊन आकडता हात घेतल्याने नाराजी व्यक्त केली. वाहतूक संघटना संयुक्त महासंघ गेल्या 7 वर्षापासून ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. ऑटो रिक्षा चालकांचं जीवनमान उंचावण्यासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने अनेक वेळा आंदोलने धरून राज्य शासनाला कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास भाग पाडला. 7 वर्षाच्या अथक संघर्षानंतर राज्य शासनाने ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केलं. या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना व त्यांच्या पाल्यांना विविध लाभ मिळावे त्यासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची होती. पण राज्य शासनाने केवळ 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करत असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण केली असल्याची टीका रियाज सय्यद यांनी केली. या मागणीसह रिक्षा चालकांच्या अनेक मागण्या वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने गेल्या अनेक वर्षापासून लावून धरल्या होत्या. परंतु एकही मागणी मान्य न झाल्यानं वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्या न मान्य झाल्यास येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा देण्यात आला. अशातच राज्य शासनाने 50 कोटी निधीची घोषणा करून एक प्रकारे रिक्षा चालकांना थोडका होईना दिलासा मिळालाय. म्हणून हा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा विजय असल्याची चर्चा रिक्षा चालकांमध्ये दिसून येते. म्हणून सोलापुरातील ऑटो रिक्षा चालकांनी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांचा सत्कार करून आनंद साजरा केलाय. सत्काराला उत्तर देताना रियाज सय्यद यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त करतानाच ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाला 300 कोटी रुपयांचा निधी मिळावा यावर आपण ठाम असल्याचं सांगितलंय. आज महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि 50 कोटी या घोषणेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. याबद्दल आम्ही सर्व रिक्षा चालकांतर्फे सरकारचे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे खूप खूप आभारी आहे. तसेच महासंघाने वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने गेल्या 7 वर्षापासून हे या कल्याणकारी मंडळासाठी सतत लढा घेतलेला आहे आणि संघर्ष केलेला आहे. याचबरोबर सर्व चालकांनी महासंघासोबत या लढ्यामध्ये सामील झालेले आहे. आज त्या लढ्याला यश मिळालेलं आहे. परंतु एक खंत आम्हाला व्यक्त करण्याची आज गरज आहे की वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची मागणी कल्याणकारी महामंडळासाठी 300 करोड रुपयाची होती. तर एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त 50 कोटी रुपये देऊन रिक्षा चालकांवर एकतर्फे थोडीशी कमतरता दाखवलेली आहे. त्याबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना पुन्हा एकदा निवेदन करतो की आणि त्यांना एक विनंती करतो की आपण या कल्याणकारी मंडळाला 300 कोटीची तरतूद करावी आणि सर्व रिक्षा चालकांवर न्याय करून द्यावा अशी नम्र विनंती आहे. आणि आज जे त्यांनी कल्याणकारी मंडळाची घोषणा केलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व रिक्षा चालकांतर्फे त्यांच्या आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे त्यांचे खूप खूप आभारी आहे.